बहिणीची निवड केलीस. एका क्षणात मला परक करून टाकलंस तू. माझी ही किंमत केलीस. कालपर्यंत माझ्या इच्छेसाठी आकाश पाताळ एक करायचास तू. माझा एकही शब्द खाली पडू द्यायचा नाहीस. सगळ्यात जास्त मान मला द्यायचास. पण ती सई तुझ्या आयुष्यात आली आणि तिने सगळं बिघडवून टाकलं. तिने तुझे कान भरले माझ्या विरुद्ध. तिनेच तोडलंय तुला माझ्यापासून. चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणून तिने घरातल्या सगळ्यांची मनं जिंकली. जाणीवपूर्वक रीतसर प्लॅनिंग करून मला बाजूला केलं तिने. आज माझ्या मुलाला मी परखी वाटते. माझ्याच घरात मला पोरकं झाल्यासारखं वाटतंय. मी हे खपवून घेणार नाही. तुझी आई असण्याचा मान हा माझा होता आणि माझाच असायला हवा. जो कोणी तो मान माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करेल त्याला मी सोडणार नाही. कधीच नाही. मी आता तुमच्या रूम मध्ये येणारच होते तुम्हाला कॉफी द्यायला. काय झालंय तुम्हाला? इतका कसला राग आलाय? मला कसला राग आलाय? माझ्यापासून सगळं हिरावून घेतलंस आणि मला विचारतेस कसला एवढा राग आलाय? मी जे काही कमावलं होतं ते माझ्या डोळ्यासमोरून जाताना दिसतंय मला. आणि मलाच विचारतेस मला कसला राग आलाय? हे सगळं करायचं तुझं प्लॅनिंगच होतं की नाही? खरं खरं सांग. हे काय बोलताय? एक शब्द बोलू नकोस. आधी वहिनीशी गोड गोड बोलून तिला स्वतःच्या बाजूने करून घेतलंस. ज्या वहिनीची माझ्या समोर उभं राहण्याचीही हिंमत नव्हती ती आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायला लागली. माझा दादा जो जगात सगळ्यात जास्त महत्व मला द्यायचा तो आता तुझ्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवायला लागलाय. ओमी, रिया यांना स्वतःच्या होळ्यात घेतलंस. एवढं करूनही तुझं भागलं नाही. म्हणून माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास. ज्याची सकाळ मला बघितल्याशिवाय व्हायची नाही. जो माझा मूड चांगला आहे का नाही याची खात्री पटल्याशिवाय झोपायला जायचा नाही. मी जर का डिस्टर्ब असेल, माझा मूड खराब असेल तर अख्खं जग उलटापालट करायचा फक्त माझा मूड चांगला करण्यासाठी. त्या मुलाला तो माझ्यापासून दूर केलंयस. मी सोडणार नाही तुला. मॅडम, मी काहीच केलं नाहीये. जे काही केलंय ना ते तुम्ही केलंय. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाला मीच माझ्यापासून दूर लोटलंय? हो, कारण ज्या व्यक्तीवर आपलं मनापासून प्रेम असतं ना त्या व्यक्तीला जगातली सगळी सुख मिळावं असं आपल्याला वाटतं. आणि सरांचं खरं सुख माझ्याबरोबर असण्यात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण तुम्ही मला कधीच स्वीकारलं नाही. प्रत्येक वेळेस मला पाण्यात पाहत आलात तुम्ही. माझा अपमान केला. आणि सर हे सगळं बोलत जरी नसले ना तर त्यांना सुद्धा हे सगळं दिसतं. फक्त ते बोलत नाहीत काहीच. मी प्रत्येक वेळेस तुमच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला पण तुमची कारस्थानं कधी थांबलीच नाहीत. मला या घरातून बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न केले तुम्ही. पण तरीही मी अजूनही याच घरात आहे. यामागे काय कारण असेल याचा कधी विचार केला तुम्ही?
कारण मॅडम, माझं या घरात असणं, सरांच्या आयुष्यात असणं हे विधी लिखित आहे. ते तुम्हीच काय, कोणीच बदलू शकत नाही. आणि तुम्ही जर हे मान्य केलं तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आणि राहिला प्रश्न सरांच्या मनात तुमच्याबद्दल असणाऱ्या भावनांचा, तर त्याला थोडा सुद्धा धक्का लागलेला नाहीये. तुम्ही स्वतः त्यांच्यापासून दूर गेलात मॅडम. सर तुम्हाला अजूनही तितकंच मानतात जितकं ते तुम्हाला काल मानत होते. कळलंय मला देवांशच्या आयुष्यात माझी काय व्हॅल्यू आहे हे कळलंय मला. मॅडम संशात माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तीपासून तोडलंयस तुम्हाला. सोडणार नाही मी तुला. मॅडम तुम्ही अजूनही चुकीचाच विचार करताय. आणि या सगळ्यामुळे ना तुम्हालाच त्रास होणार आहे. तुमच्याच पदरी निराशा पडणार आहे. फक्त एकदा विचार करा ना. झाल्या गेल्या गोष्टी सगळ्या विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. प्लीज मला तुमची सून म्हणून स्वीकार. नेव्हर. तू माझी सून नाहीस. मी तुला माझी सून मानतच नाही. मला तुझ्याशी कुठलंच रिलेशन ठेवायचं नाही. ठीक आहे, पण तुम्हाला समजवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आता मी प्रयत्न करूनही पाहिला, पण तू समजवणार मला? तू या घराची मालकीण आहे मी. जागीरदार इंडस्ट्रीजची ओनर आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त समज आहे मला. जग पाहिलंय मी. हे सगळं वैभव आहे ना, ते माझ्या हिमतीवर कमावलंय मी. आणि तू समजावणार मला? तू जी साधारण शाळेत एक साधारणशी टीचर आहे, जिची काहीच लायकी नाही माझ्या समोर, ती टीचर मला शिकवणार? कोण आहेस? कोण तू? सईद देवांश जहागीरदार. देवांश जहागीरदारांची पत्नी आणि या जहागीरदार घराण्याची सून. ही ओळख आहे माझी. आता तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. माझी ओळख जर तुम्ही मान्य केली तर तुमचं जगणं सुकर होईल, नाहीतर तुम्हालाच हे सगळं खूप कठीण जाईल. आता यातला कुठला पर्याय निवडायचा हे तुम्ही ठरवा. आणि कोणीही कितीही विखुरण्याचा प्रयत्न केला तरी या घराला बांधून ठेवणं हे एक सून म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि मी माझं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडते.
आत्ता लक्षात आलं माझ्या, भैरवी मॅडम एवढ्या का चिडल्या होत्या. बहुतेक त्यांनी हा फोटो पाहिला आणि त्यांचा संताप झालाय. पण यात एवढं चिडण्यासारखं काय? प्रत्येक मुलाला त्याचं मूल त्याच्या आईसारखं व्हावं असंच वाटत असतं आणि हे खूप नैसर्गिक आहे. पण भैरवी मॅडम सरांच्या बाबतीत इतक्या पॉझिटिव्ह काय? मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड नाही, बेस्ट मॉर्निंग ही. हा बघा ना, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही इतक्या जवळ आहात माझ्या, त्यापेक्षा आणखी सुंदर काय असू शकतं सई. सई टीचर, बोला ना काहीतरी, काय झालंय? काय बोलू? मला माहिती तुम्ही कसला विचार करत होतात. कसलं? तुम्ही आपल्या या बाळांच्या फोटोकडे बघून हाच विचार करत होतात ना, की आपल्याला बाळ कधी होणार ते. पण सई, असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. त्यासाठी आपल्याला जरा मेहनत घ्यावी लागेल. सर तुम्ही चावटपणा बंद करा. ओ हॅलो, मी काय सावटपणा करतोय? फॅक्टच बोलतोय ना. सी आता अक्का साहेबांनी आपल्याला जो काही आशीर्वाद दिलाय तो जर खरा करायचा असेल तर मग आपल्याला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल ना. आणि त्यासाठी तुम्ही असं फक्त फोटोकडे बघून काय होणार नाहीये. तुम्हाला जरा माझ्याकडे बघायला आणि फक्त माझ्याकडे बघून पण काय होणार नाहीये. मला जरा निरखून बघायला. मी आलेच. ओ काय आलेच? सई सई फेट आऊ, मी काहीतरी म्हणतोय. ओ सई, अरे असं काय वागलं या? दिस इज नॉट फेअर सई. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचला हा मन मोहन ग, याला कसले बंधन ग. चंचल चंचल हा मोहन ग. काय अहो बघताय काय माझ्याकडे? मी बघतोय की आज इतक्या वर्षानंतर तू हे गाणं म्हणतेस. देवांश लहान असताना तू हे गाणं म्हणायचेस, आठवतंय ना? चांगलंच आठवतंय. माझ्या आयुष्यातले सोन्याचे दिवस होते ते कसं विसरेन मी. देवांश लहान होता ना तेव्हा एकदम कावरा बावरा व्हायचा. तेव्हा काय करावं मलाच सुचायचं नाही. एकदा असाच भेदरलेल्या अवस्थेत होता तेव्हा पटकन मी त्याला मिठी मारली आणि गाणं म्हणायला लागले. अहो म्हणता काय, एकदम शांत झाला. अहो शांतच नाही, 5 मिनिटात झोपला सुद्धा. मग त्यानंतर कधी त्याला शांत करायचं असलं ना की मी हेच गाणं म्हणायचे. हो, पण त्यानंतर आज ऐकतोय मी हे गाणं तुझ्या तोंडून. हो ना, कारण नंतर हे गाणं गुणगुणायची संधी मला मिळेनाशीच झाली. म्हणजे ताई देवांशला माझ्याजवळ येऊच द्यायच्या नाही. सतत त्याला आपल्याजवळच ठेवून घ्यायच्या. मग त्या कामावर जातील तितकाच काय तो वेळ देवांश माझ्याजवळ. देवांशला फिरायला घेऊन जाणं, त्याचे हट्ट पुरवणं, त्याच्यासाठी खेळणी आणणं,
सगळं त्याच करायच्या. मग मला सतत भीती वाटत राहायची की माझं लेकरू मला विसरून गेलं तर. नाही नाही, पण ती भीती आता तुझ्या मनात शिल्लक राहिलेली नाहीये ना. म्हणजे देवांच्या आयुष्यात तुझी काय जागा आहे, काय स्थान आहे हे तुला कळलंय ना. तरी मनाला भीती वाटतेच ना. अगं जानकी, मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काय उगाच. होईल होईल, हळूहळू माझं मन शांत होईल. बघूया. अगं बाई, गॅस बंद करून येते. अरे एवढा स्वयंपाक, म्हणजे हा एवढा बेत कोणासाठी? मी तरी काय विचारतोय, लाडक्या लेकासाठी असणार नाही का? मग आणि कोणासाठी असणार? खरंच पण मी किती भाग्यवान आहे ना, देवांसारखा लेक मला लाभलाय. काल बघितलं ना रात्री मी किती बेचैन झाले होते. हो ना. पण आज त्याच्या खोलीत गेले आणि त्या फोटो फ्रेम मध्ये माझा फोटो बघितला आणि इतकं बरं वाटलं मला. खूप शांत वाटलं. देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत बाई. मग चला देवघरात जाऊया. हो चल, देखील देवी आईला नमस्कार करतो आणि मगच बाहेर पडतो. बाहेर कुठे जाताय तुम्ही? अगं, तो माझा मित्र आहे ना दिलीप जाधव. हा, ते लंडनला असतात ते. हा, तो आता मुंबईत आलेला आहे, तर त्याला भेटतो. हा, वा वा वा. मग नाश्ता वगैरे? सर, आवरलं तुमचं? एक मिनिट हा, मी रुमाल देते. हे घ्या. परफ्यूम विसरला असेल ना? वॉच हे एकच आहे, दोन नाही आहेत तुमच्याकडे. सर, सॉरी ना, सॉरी. कशाबद्दल? आणि तुम्ही इथे का उभे आहात? जा ना, तुमचं काम करा. तुम्हाला खूप कामं असतात ना. गो, जा जा जा, काम करा. नाही 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 नाही, प्लीज 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 असं रागवू नका ना माझ्या, प्लीज. आधी समोरच्याला राग येईल असं वागायचं आणि त्यानंतर रागवू नका म्हणायचं. काय पॉइंट आहे हो यात? समोरचा माणूस तुमच्यावर रागवलाय आणि तुम्ही त्याच्या तोंडावर हसताय. नाईस हा, साई. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सर, मी तुम्हाला नाही हसत आहे, तुमचा हा चेहरा बघून हसते. का का फनी आहे का माझा फेस? माझा फेस फनी आहे? बघू बरं. आता खरा फनी फेस दिसतोय. मला एंग्री बर्ड म्हणता, पण तुम्हाला पण राग आल्यावर ना, रागाने नाक तुमचं असं लाल लाल होऊन फुलतं. एक विचारू, तुम्ही असे ते जेव्हा लहान बाळ होतात तेव्हा तुम्हालाही राग आल्यावर असं नाक लहानपणी लाल लाल व्हायचं का हो तुमचं? खरं सांगू, आता तुम्ही इतके क्यूट दिसताय ना, खूप म्हणजे खूप. सई, प्लीज डोंट डू दिस. हा, एक्सक्यूज मी. हा, हॅलो. या, आय एम ऑन माय वे. हा, नाही वेळेत पोहोचेन. डोंट वरी. या, सी यू. नाश्ता तरी करून जा ना. हा, नाही करायचंय मला नाश्ता. आणि वन मोर थिंग, मला नाही आठवत लहानपणी मी चिडल्यावर माझं नाक लाल व्हायचं की नाही ते. ओके. पण आईंना आठवत असेल ना, म्हणजे त्यांनी तुम्हाला कधी लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या नाही का? तुम्हाला राग आल्यावर नाक असं लाल व्हायचं की नाही, बाकीच्या गमती जमती आईंनी, भैरवी मॅडमने कधीतरी सांगितलं असेल. नाही सांगितलं काहीच, कधीच. जाऊ मी आता? नाही सर. सरांना त्यांच्या लहानपणीचं काहीच कसं माहित नाहीये.